सध्या सीना नदीला जो महापूर आलेला आहे आणि त्याचा फटका पेट्रोलगावची बसलेला आहे. आपण पाहतोय ही आहे अंगणवाडीला. अंगणवाडीमध्ये पाणी घुसलेलं आहे. सध्या अंगणवाडीत गोठे पाणी आलेलं आहे आणि ही पाणी आणखी वाढू शकतं. यामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. म्हणजे अंगणवाडीत जे मुलांचा खाऊ असतो तो खाऊ पूर्ण पाण्यात गेलेला आहे. याबरोबर अंगणवाडीतील फर्निचरचं जे नुकसान झालेलं आहे. म्हणजे पूर्ण मैदानात बाहेर पाणी आलेलं आहे, आतमध्ये पाणी आलेले आहे, पूर्ण अंगणवाडीतील साहित्य पाण्यात गेलेलं आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचं देखील साहित्य पाण्यात गेल्याचं आपण पाहतोय. सध्या ही जी सरकारचं अंगणवाडीच्या जे सौर यंत्रणामध्ये आहे ते सुद्धा पाण्यात गेलेले आहे. प्रचंड असं हे नुकसान आहे आणि हे पाणी आल्याचं समजतात अंगणवाडी सेविक असतील किंवा ग्रामपंचायत कर्मचारी हे एक एक साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तरीही अचानक आलेलं पाणी, आता आपण टायमिंग पाहतोय की पहाटे 1:15 वाजताच्या सुमारास हे आलेलं पाणी आहे. यातून नेमकं थांबवायचं तरी काय, नेमकं जीव वाचवायचा की ही साहित्य काढत बसायचं हे समजत नाही. का तर नदीपासून साधारणतः 500 ते 600 फूट अंतरावरती नदीचं पात्र आहे. या ठिकाणापर्यंत पाणी येईल असं वाटत नव्हतं. मात्र पाणी आलेले मदत करतायत सगळे, काय वाचवते ते पाहतो. या भागातील साधारण 10 कुटुंब स्थलांतर केलेली आहेत आणि त्यानंतर आणखी ही मटेरियल काढलं जात आहे. त्याच्यात मुंगळ आलेत. मुंगळांमुळे एवढं चावता येते तरी सुद्धा ह्याच्यातील साहित्य काढण्याचा प्रयत्न सुरू. हे बी काढावं लागेल.